जगदाळे, गाव आंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या आल्याच्या प्लॉटला आम्ही भूलक्ष्मी ॲग्रो कन्सल्टन्सी यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं होतं आल्याला. आज या प्लॉटला उद्या 90 दिवस होत आहेत. सुरुवातीला प्लॉटला आम्ही खर्चाच्या बाबतीत विचार करायला गेला तर काहीच खर्च तसा आल्याच्या मानानं झालेला नाही. कारण रानात जी खालची जी पावर होती, रानात घातलेलं शेणखत, मेंढरं बसवलेलं आहे, ह्याच्यानुसार आम्हाला यांच्याकडून अभिजित पाटील यांच्या सरांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. आणि त्याच्यामुळून जे नियोजन त्यांच्याकडून जे मिळालं त्याच्या नियोजनानुसार आज 90 दिवसाचा प्लॉट आहे असं वाटत नाही. कारण त्याला पाहिजे अशी ग्रोथ आहे, पाहिजे असा फुटवा आहे आणि कुठल्याही पानात कवकवीपणा नाही. जो आल्यामध्ये मोस्टली पानात कवकवीपणा येणं किंवा आल्याचा प्लॉट लागायचा स्पॉट तर विषयच नाही. कुठंही आल्याचा स्पॉट लागलेला नाही. एवढं सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला अभिजित पाटील सरांच्याकडून मिळालेलं आहे. त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहे. फवारणी किती दिवसातून घेत आहे? फवारणी 8-10 दिवसातून एक फवारणी होते. आपण याला ड्रिपमधून जे लिक्विडचे खतं दिलेत 1261, 052, 34 असं किती वेळा सोडलेलं आहे? एकदा पण नाही अजून. एकदा पण नाही. एकही कुठलीही ड्रिपची खत दिलेलं नाही अजून. हा. 90 दिवसात म्हणजे ड्रिपनं खतं न सोडता हा प्लॉट आलेला आहे. हो. हा. आता आपल्या गावात क्षेत्र किती आहे आल्याचं? 20-25 एकर क्षेत्र आहे. हा. मग आणि त्यात दर 3 दिवसाला ते सोडतात. ते आम्हाला सांगतात आज हे सोडलं, आज ते सोडलं. हा आम्ही अजून कुणाला सांगितलं नाही आम्ही काय सोडलेलं नाही. कारण कोण विचारायला तर पटत पण नाही लोकांना काय सोडलं आणि मग सोडता एवढा प्लॉट येणं. त्या 25 एकर मध्ये प्लॉटची कळा कुठल्याला चांगली आहे किंवा फुटवा कुठल्या प्लॉटला चांगला आहे? ह्याच प्लॉटला चांगला आहे. हा. गावात एक नंबरला प्लॉट आहे.